हॅलो. आज आपण या विषयावर बोलणार आहोत की मैत्रिणी. आपल्या काही काही मैत्रिणी अशा असतात की ज्या आपल्या एकदम जीवसच्या असतात, एकदम आपल्या जीवाभावाच्या असतात. आपण एकत्र राहतो, खातो पितो, सगळं काही शेअर करतो. पण अचानक त्या कधी कधी आपल्याशी एकदम विचित्र वागायला सुरुवात करतात. जसं आपल्याला इग्नोर करणं, आपण आसपास असलं तरी आपल्याला इग्नोर करणं, आपल्याशी बोलणं टाळणं. मग आपल्याला टेन्शन येतं की ही बाबा अशी का वागते. मग आपण काय करतो, तिच्या पाठीपाठी जातो आणि मग तिला विचारतो, काय गं, काय झालं, माझ्याकडनं काही चुकलं. मग ते आपल्याला उडवाउडीची उत्तरं देणार, नाही असं नाही, नाही मी असं केलंच नाही. मग अशा वेळेला आपण काय करायचं. मग आपल्याला टेन्शन येतं की आपल्याकडनं काही चुकलं आहे का, ती अशी आपल्याशी का वागते बरं, अचानक तिला असं आपल्याशी वागायला काय झालं. मग आपण टेन्शन घेत राहतो. त्याच्यावर एक सोपा इलाज आहे. जस्ट इग्नोर देम. ज्या मैत्रिणी तुम्ही केलेले उपकार, तुमची चांगली मैत्री याला विसरून जातात, त्या आजारी असताना आपण घेतलेली त्यांची काळजी, त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्यांना केलेली मदत, हे सगळं विसरून जातात आणि त्यांना असं वाटतं की त्या कशाही वागल्या तरी आपण त्यांच्या पाठीपाठीच बोलत राहू, की आपण त्यांना मस्का मारत राहू. जर त्या अशा असतील तर आपण काय करायचं. जर आपल्या आयुष्यात अशा आपल्याला मैत्रिणी भेटल्या किंवा अशी एखादी व्यक्ती भेटली तर काय करायचं. तर त्यांचा जास्त विचार करत बसायचं नाही. त्यांचा फोन नंबरच नाही तर त्यांनाही आयुष्यातनं डिलीट करून टाकायचं. काहींना सवय असते अशी लोकांना खेळवत राहायची, त्यांच्या भावनांशी खेळत राहायची. तर अशा लोकांना तुमचा वापर करू देऊ नका. त्यांच्या हातातलं खेळणं बनू नका. त्यांना मजा येते, आपण त्यांना कॉल करत राहणार, मग ते आपल्याला अवॉइड करत राहणार आणि आपण त्यांना भाव देतोय किंवा आपण त्यांना वारंवार इम्पॉर्टन्स देतो, हे बघून त्यांना मजा येते. त्या एन्जॉय करतात ह्या सगळे. बघा मला माझ्यापासून. तर स्वतःला दुसऱ्याच्या हातातलं खेळणं बनवू देऊ नका. तुमचा चांगला स्वभाव आहे तर तुम्ही तसाच जपा. तुम्हालाही चांगल्या मैत्रिणी मिळतील. मैत्रीण एखादी किंवा दुसरीच आयुष्यात असावी जी तुमच्या अगदी बहिणीसारखी तुम्हाला असावी. तुमच्या चांगल्या आणि वाईट गुणांसकट तिने तुम्हाला एक्सेप्ट केलेलं पाहिजे. आय मिस तृप्ती टुडे. ओके. आणि त्या मैत्रिणींना तुम्ही नेहमी जपून ठेवा. त्यांची मैत्री तुम्ही जपून ठेवा. त्यांच्याबरोबर ती राहा. ओके. बाय.